थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाहराचा छवा विसावला हेलो एवरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आहे सॅटर्डे, सेकंड सॅटर्डे ऑफ द मंथ. सो आम्हाला तसं तर सेकंड सॅटर्डे ऑफ द मंथ कोर्टला हॉलिडे असते. एनिवेज आज थोडंफार काम होतं बिकॉज लोक अदालत होतं. सो जाऊन आलेली आहे, लवकर आली आहे घरी. आणि खूप टाईमपासून एक रिक्वेस्टेड व्हिडिओ होता. सो मी डिसाईड केले लेट्स डिस्कस अबाउट इट. सो लास्टपर्यंत असेच कनेक्ट राहा तुम्ही. तुम्हाला टायटलवरून तर कळालंच असेल काय एक्झॅक्टली आहे. सो आता मी चालली आहे माझं थोडंसं मेकओव्हर करायला बिकॉज जे मी लास्ट गणपतीला जो हेअर कलर केलेला आहे सो तो म्हणजे पर्सनली मला तर आवडला नाही. इट इज अभिज चॉईस, अभिच्या चॉईसमुळे मी हा कलर केलेला. सो थोडंफार त्याच्यात चेंजेस कलरमध्ये चेंज नाही करत आहे, पण लेट्स सी काय हेअर ट्रीटमेंट करता येईल. बिकॉज थोडे असे मला असं वाटतं की माझे हेअर्स असे स्मूथ नाही राहिलेत, सिल्की नाही राहिलेत. तो काहीतरी हेअर ट्रीटमेंट करेल. असंच कनेक्ट राहा. सो बघते मी काय करायचं आहे ते. आणि एंडपर्यंत व्हिडिओच्या कनेक्ट राहा. मी डेफिनेटली शेअर करेल की माझं हेअर केअर रुटीन काय आहे. सो आता वाजले आहे 2:30. मला ऑलमोस्ट 2:30 झालं. खूप जास्त लेट झालं आहे निघाला. सो 2-3 आज जातीलच. आणि आज सॅटर्डे चतुर्थी आहे. सो चतुर्थीचं इव्हनिंगला मस्त मील असणार आहे. सो तुम्ही असेच कनेक्ट राहा व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत. सी यू इन सलून. मी जिथे चालली आहे तिथे काय हेअर ट्रीटमेंट करते ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. स्टे ट्यून. तुमचे एवढे नॅचरली छान आहेत, आम्हाला इथे ट्रीटमेंट करायला लागते. खूप जास्त लॉंग लेंथ आहे. सो फाल्गुनी ऑलरेडी एक स्वरूप सलून आहे आमच्या इकडे, खूप फेमस आहे, जे की पनवेलला आहे. आणि फाल्गुनी ऑलरेडी तिकडे जाऊन त्या दिवशी तुम्ही जसं लाईव्हवर बघितलं असेल की फाल्गुनी आणि मी फाल्गुनी बोलत होती माझे हेअर्स खराब केले. तर तिने आज स्वरूपमध्ये जाऊन सर्च केलं की जवळपास कोणतं ते स्वरूप हे युनिसेक्स सॅल्यून आहे आणि सगळ्या गोष्टी तिकडे होतात. तर तिने आय थिंक काहीतरी केलं आहे. तर मी अजून बघितलं नाही. मी जस्ट तिकडे पोचलो आहे. तर युनिसेक्स आहे म्हणून मी म्हटलं चला आपण पण करून घेऊया. इकडची नवीन काहीतरी सर्व्हिस असेल आणि नवीन दुसरं काहीतरी असेल. आणि थोडंसं तुम्ही बघत असाल की मी जास्त केअर नाही करत हेअरची. सो मी आत्ता त्यांच्याकडून नवीन हेअरस्टाईल घेतो आहे. आणि माझं पण बघूया आणि फाल्गुनीचं पण बघूया काय काय त्यांनी केलं आणि कसं काय आहे. मी तुम्हाला या स्वरूप सलूनचं मला स्पेशली खूप आवडलं, कारण की एवढे सलून्स मी बघितले पण एवढा मोठा सलून नाही बघितला आमच्या एरियामध्ये. तुम्हाला बघायला मिळेल. आता माझी पण हा जो लुक आहे तुम्ही आत्ता बघून घ्या आणि थोड्या वेळात आता हेअर कट करणार आहे तो लुक बघून घ्या. आणि मी फाल्गुनीचा पण तुम्हाला थोड्या वेळात दाखवेलच. तिने काय केलं, शूट केलं असेल ऑब्वियसली. सो कनेक्ट रहा बघूया आता. अगर ये चीज जो है ना अगर आप सॉल्वेंट प्रोग्राम में जाते हो तो ऑब्वियसली आपका लुक उसमें रिकवर होके और ज्यादा डल से जो आपका फिलहाल है प्रेजेंट है और ज्यादा स्टर्ड दिखने वाला. सो बेस्ट ये रहेगा कि आप करो उस चीज को. सो ते अभिला सजेस्ट करतात की त्याचे ग्रे हेअर्स जे ते तसेच राहू दे. सो मी बिहाइंड द कॅमेरा आहे. तुम्हाला उद्या म्हणजे हा ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे उद्यापर्यंत बिकॉज माझी ट्रीटमेंट अजून झालेली नाही आहे.
थोडीफार बाकी आहे. सो उद्या कंटिन्यू होईल. सो फार अभिला आवडले जे केले माझं. आणि माझा पण थोडासा लुक चेंज होणार आहे. आता तुम्ही बघाच थोड्या वेळात काय करतोय तर मला माहित नाही. सो उद्यापर्यंत हा ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. आणि ह्यांच्याकडे काय काय सर्व्हिसेस आहेत काय नाही ते आम्ही तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये सांगू. आणि माझी हेअर केअर रुटीन सुद्धा अजून सांगायची आहे. त्यांना हेअर केअर रुटीनचा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता. सो हे एस्पेशली माझ्या हेअर केअर रुटीन प्लस बाकीच्या गोष्टी आहेत. सो आय फील की खूप सगळ्या जणांना हेल्पफुल होईल है ना अभि. कारण आपल्या कंटिन्यू DM येतात ना याच्याबद्दल. सो तुम्ही हा जो सलून बघाल तर तुम्ही एकदा सो ओव्हरऑल ग्लिम्स अभि देईलच सलून बद्दल. डिटेल्स सुद्धा सगळे डिस्क्रिप्शन मध्ये येतील. अजून काही काही त्यांच्याकडे फॅसिलिटीज आहेत सर्व्हिसेस आहेत त्याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. सो एंड पर्यंत असेच कनेक्ट राहा आमच्यासोबत. तुम्ही त्या विराट कोहली म्हणजे इकडे का खूप सारे लोक मला आधी असे बोलायचे की तू थोडा विराट कोहली सारखा दिसतो. जेव्हा मी माझी बियर्ड छोटी ठेवत होतो आधी तेव्हा. सो इकडे 4 फोटोज आहेत विराट कोहलीचे. झूम करून जवळ. सो तुम्ही सजेस्ट करा याच्यातला मी कोणता करू. इकडे स्टॉप करा व्हिडिओ आणि तुम्ही सांगा याच्यातला कोणता करायचा 1 2 3 4 मधला आणि बघूया कोणता होतो. ह्याच्या आधी तुम्ही बघितलं आमचं कालचं डे. आज आहे सेकंड डे, संडे आहे. थोडं लेट चालू केलं आहे, 12 वाजलेले आहेत. ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून चाललं आहे. सो माझी हेअर ट्रीटमेंट जी आहे ती काल हाफ राहिली. हाफ इन द सेन्स 2 डेजची ट्रीटमेंट आहे. मी जे हेअर कलर केलेलं ते थोडंफार डॅमेज रिपेअर करण्यासाठी ही ट्रीटमेंट करते. लेट्स सी कसं लुकआउट येतं आहे. आणि असेच शेवटपर्यंत राहा बिकॉज मी अजूनपर्यंत तुम्हाला हेअर केअर रुटीन सांगितली नाही आहे. सो ते नक्कीच शेअर करेल. काय बोलायचं काय नाही. चला हेअर केअर रुटीन बघायला. आणि तुम्ही बोलतात ब्लॉग्स आमचे येत नाही बिकॉज आता संडे असला ना की आम्ही आजकाल फिरायला नाही जात. आम्ही त्याचं मॅच खेळायला जातो. जे अवतार तुम्ही बघू शकता. ही इज इन इज काय बोलतात ॲडव्होकेट लीग आहे क्रिकेट लीग. तर डिसेंबर एंड मध्ये आहे. सो त्याच्या म्हणून त्या कॉस्ट्युम मध्ये तो तुम्हाला दिसेल इथे. आणि चला मग माझी सेकंड डेची ट्रीटमेंट करायला स्वरूप सलून मध्ये. झालेला आहे. सरांनी खूप जास्त हेल्प केली. सो आम्ही आलो आहोत स्वरूप मध्ये जे की पनवेलमध्ये लोकेटेड आहे. ह्याचे सगळं डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. आपण थोडंफार सरांची माहिती करून घेऊया एक्झॅक्टली काय केले त्यांनी हेअरचा आणि काय प्रॉब्लेम काय होतो माझ्या हेअरचा. कलर लाईट झालेला होता आणि दॅट नॉट नंतर प्रॉपर प्लेसमध्ये नव्हता. मग आपण कलर रिपेअर पण केलं आणि ज्याच्यामुळे कलरमध्ये ड्राय झाले होते ते आपण त्यांना केराटिन करून रिपेअर केले. त्यामुळे शाईन ही चांगली आली
आणि यू विल गेट द प्रॉपर लुक. सो माझे ना असे थोडे टॅझी झालेले, रफ झालेले आहेत. सो त्याच्यासाठी प्रोटीन प्रॉपर त्यांनी ट्रीटमेंट करून घेतलेली. आणि आपल्याकडे काय काय सर्व्हिसेस आहेत आणि हा तुम्ही सलून किती इयर्सपासून लास्ट 7 years पासूनचं सलून आहे आपलं. आणि आपल्याकडे लेझर होतं, मेकअप होतं, नेल एक्सटेन्शन करतो आपण, हेअर ट्रीटमेंट्स आहेत, फेशियल्स, ब्युटी रिलेटेड ऑल द ट्रीटमेंट्स वी डू ऑन द वन रूफ. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला कुठेही असं जायची गरज नाही. इनफॅक्ट स्टेइंग इन नवी मुंबई आम्हाला सुद्धा एवढं नॉलेज नव्हतं, पण देन सर्चिंग नियर बाय प्लेसेस काय आहे. सो आय केम अक्रॉस दिस आणि खूप मला आय एम व्हेरी मच सॅटिस्फाईड ॲक्च्युली की ओव्हरऑल. आणि विथ रिस्पेक्ट टू स्टाफ बोलते तुम्ही, दे आर व्हेरी क्विक. म्हणजे ॲट टाइम्स आम्ही कंटाळून जातो. स्मूथनिंग बोलली ना तरी 3-4 तास जातात. हां, स्टाफ ते एका वेळेस 2-2 जणं करत होती. सो खूप क्विक होऊन जातं, खूप क्विक सर्व्हिस आहे. सो मी पर्सनली एक्सपिरियन्स हे केलेलं आहे. सो मला खूप जास्त आवडलं आहे जे पण आहे. आणि आपले अजून ब्रांचेस आहेत तुम्ही मला सांगितलं. मुंबईमध्ये लालबागला 2 आमचे सलॉन्स आहेत आणि आमचं 3रं सलॉन आहे. सो तुम्ही तिथे पण व्हिजिट करू शकतात. एनीवन फ्रॉम मुंबई तुम्ही लालबाग काळा चौकीला. सो मी त्याचे सुद्धा डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देईल. थँक्यू सो मच. आय हॅड अ वंडरफुल एक्सपिरियन्स. अवनीनी सुद्धा खूप छान त्याचं अजून काल तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की त्यांनी सुद्धा त्याचं मस्त मेकओव्हर करून घेतलेलं आहे. ही इज ऑल्सो व्हेरी मच सॅटिस्फाईड विथ हिम. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्स अ लॉट. सो नाव आय एम बॅक होम. आणि मला पर्सनली खूप जास्त आवडलं आहे बिकॉज माझे ते हेअर कलरकडून थोडं ड्रायनेस झालेलं ते आता ऑलमोस्ट क्युअर झालेलं आहे. शाईन तशी येईल म्हणून मी कॅरेटिन केलं. एनिवेज खूप टाईमपासून एक रिक्वेस्टेड व्हिडिओ होती ती म्हणजे तुमचं हेअर केअर रुटीन सांगा. आणि जे काही आहे जे मी आतापर्यंत करत आली आहे दॅट इज माय पर्सनल एक्सपिरियन्स. सो जे काही मी शेअर करेल ते माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे. पर्सन टू पर्सन डिफर करेल. पण एक कधीपासून लॉंग टाईमपासून सगळ्यांचं रिक्वेस्ट होतं की ताई तुमचं हेअर केअर रुटीन सांगा. सो डेफिनेटली सांगते. सो मी लाईक खूप इयर्सपासून स्मूथनिंग करते. आय हॅव बीन डुईंग स्मूथनिंग खूप टाईमपासून. लाईक 2013ला मी फर्स्ट स्मूथनिंग केलं. मी डेफिनेटली पिक्चर्स असतील तर इथे टाकेलच. 2 इयर्सच्या गॅपमध्ये आय हॅव बीन डुईंग स्मूथनिंग. 2013ला केलं, 2015ला केलं ताईच्या लग्नाच्या आधी, नंतर 2017ला केलं न्यूझीलंडला जाण्याच्या आधी, 2019ला परत केलं. आय गेस परत काहीतरी फंक्शन होता म्हणून केलं. देन 21ला केलं. 21ला बिफोर माय मॅरेज आय डिड. आणि 22ला दादाच्या लग्नाच्या आधी तेव्हा केलं. आणि आता मी कॅरेटिन केलेलं आहे. सो बेसिकली मी जेवढे पण स्मूथनिंग करत आली दॅट यूज टू बी ऑफ वेला. त्यानंतर लग्नाच्या आधी केलं ते लॉरियल केलं. पर्सनली माझ्या हेअर्सला सूट नाही झालं त्याचं. मग म्हणून मला इमिजिएटली करायला लागलं. खूप वेवी असे झालेले म्हणजे गेली मला असं वाटतं. नाहीतर 2 इयर्स माझी मस्त स्मूथनिंग राहायची छानपैकी. आणि हे केलं मी 2021मध्ये म्हणजे लग्नाच्या आधी केलं. दॅट वॉज लॉरियल. त्याच्या आधी सगळे वेलाजच करत होती लॉरियल. आणि रिसेंटली जे केले ते हॉपस्कॉच समथिंग, आय माईट बी रॉंग प्रोनाऊन्सिएशनला, तो ते केलं. आणि ट्रस्ट मी त्याचं जे
लुक होतं दॅट वॉज फॅब्युलस. खूप सुंदर होतं, म्हणजे छान अशी मस्त त्याला लुक आलेलं, शाईन खूप सुंदर आलेली. आणि रिसेंटली गणपतीच्या वेळेस मी कलर केलं अभिच्या रिक्वेस्टवरती. मी खूप एवढ्या इयर्सपासून कधीच हेअर कलर केलं नाही, पण एनिवेज त्याला कधीपासून पाहिजे होतं म्हणून कलर केलं. सो कलरनी काय होतं की माझा स्काल्प तर जसा ड्राय आहे, सो ड्रायनेस होतं, पर्सन टू पर्सन डिफर करतं, प्रत्येकाचं तसं नसतं आणि केअर घ्यायलाच लागते, नो डाऊट अबाउट इट. सो मी घेतली पण थोडंफार झाले, अशी शाईन राहिली नाही, म्हणून त्यानंतर मी आता परत कॅरेटिन केलं आणि मला तर पर्सनली खूप जास्त आवडले. सो वेन आय यूज टू डू स्मूथनिंग तेव्हा मी वेलाचा शॅम्पूज यूज करायची. सो तुम्ही सुद्धा यूज करू शकतात. वेलाचा शॅम्पू खूप सुंदर आहे. सो मी जे शॅम्पू यूज करते आहे वेलाचं यूज करायची, वेलाचं यूज करायची हेअर शॅम्पू प्लस ह्याचं मास्क यूज करायची. फॅब्युलस प्रोडक्ट आहे, खूप सुंदर प्रोडक्ट आहे. पण रिसेंटली कॅरेटिन केल्यामुळे त्यांनी मला आता वेगळं सजेस्ट केलेलं आहे. सो त्यांनी जे प्रोडक्ट्स मला सजेस्ट केलेले आहे ती आहे डी फॅब्युलसचं. सो ॲज पर देअर रिक्वेस्ट त्यांचं असं म्हणणं आहे की कॅरेटिन केल्यावर इट्स बेटर तुम्हाला तशी शाईन, बिकॉज कॅरेटिन तुमच्या हेअर्सला प्रोटीन देतं, जे डॅमेज हेअर असतं ते रिपेअर करतं. सो त्याच्यासाठी बेस्ट आहे की तुम्ही सोडियम आणि सल्फेट फ्री प्रोडक्ट्स यूज करा. सो ह्याच्यात तर सोडियम आणि सल्फेट आहे वेलामध्ये, सो आय कांट कंटिन्यू युझिंग दिस. नाही तर मग त्याचं जे केलं आहे ते राहणारच नाही, त्याची शाईन वगैरे तसं काही राहणार नाही. सो त्यामुळे आय एम गोइंग टू स्टार्ट युझिंग हे वाले प्रोडक्ट्स यूज करणार आहे. आणि अजून एक रिपीटेडली मला क्वेश्चन येतं की ताई तू स्मूथनिंग करते तर तुझे हेअर डॅमेज होतात का नाही. माझे एवढ्या इयर्सपासून मी करते तर डॅमेज होत नाही. प्रॉपर केअर घ्यायला पाहिजे. तुम्हाला कुठेही जाणवलं की तुमचे असे हेअर्स असे खालतून फाटे फुटतात इतका काय, तर हेअरकट करा, छानपैकी मस्त हेअरकट करा, स्पा करत जा, प्रॉपर केअर घ्या, केसांची मस्त राहतील. आणि हेअर वॉश केल्यावरती माझ्या हेअरस्टायलिस्टने मला सांगितलेलं की हेअर वॉश केल्यावरती कधीही असे सुकट ठेवू नका. जर तुम्ही स्मूथनिंग वगैरे केली असेल तर नॉर्मल हेअर्सला. पण मी काय करायची, मी केस धुवायची आणि जायची ऑफिसला. सो ट्रेनमध्ये सुकवायचे. आपल्याला भरपूर जणांना सवय असते ट्रेनमध्ये केस सुकवण्याची की हवेने मस्त सुकतील, पण तसं नाही. जे क्लायमेट आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन असतं ते सगळं आपल्या केसांना परत स्टेक होतं. एवढं हेअर वॉश करून काहीच फायदा होत नाही आणि असे एकदम कडक कडक होऊन जातात केस. तर इन्स्टेड ऑफ दॅट मस्तपैकी हेअर वॉश झाल्यावरती त्याला एक मस्त क्लोथ आणि सोप प्रॉपरली असे ड्राय करून घ्या आणि मग सिरम यूज करा आणि ड्राय करा. प्रॉपर हेअर ड्रायरनी ड्राय करा, मस्त स्काल्प तुमचा ड्राय होत्या आणि मग देन यू आर रेडी टू गो. सो ह्या गोष्टी मी पाळत गेली. थोडंफार स्पा, घरातल्या जेवढे होम रेमेडीज होतील ते करा, तर तुम्हाला हेअरफॉल वगैरेचा प्रॉब्लेम राहणार नाही. मला तर कधी अजूनपर्यंत ॲज सच नाही. नॉर्मल हेअरफॉल होतो, हेअरफॉल इज नॉर्मल. जर होत असेल तर होतं हेअरफॉल, पण जास्त होत असेल सो समथिंग फिश इज देअर की तुम्ही प्रॉपर केअर घेतलेली नाही आहे. सो एवढंच केअर घेते मी आणि मी नॉर्मली सगळ्यांना तेच सजेस्ट करते की स्मूथनिंग केलं असेल तर वेला शॅम्पूचा बेस्ट तुम्ही यूज करू शकतात. कॅरेटिनचं मी फर्स्ट टाइम केलं आहे. सो जसं रिझल्ट येईल विथ रिस्पेक्ट टू शॅम्पू मी डेफिनेटली तुम्हाला पुढच्या व्लॉग्समध्ये शेअर करेलच. अजून काही डाऊट्स असतील तर कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. मी तुम्हाला डेफिनेटली सांगेल की काय माझ्याकडून होईल ते. आणि हे माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं पर्सन टू पर्सन डेफर करेल, पण यू कॅन ट्राय टू टेक केअर ऑफ युअर हेअर्स लाईक दिस आणि बेस्ट रिझल्ट्स येतीलच. मला तर मिळाले आहेत, तुम्हाला सुद्धा नक्की मिळतील. थँक्यू सो मच. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.